जेव्हा भगवंतांनी चालण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या लहान पावलांच्या ठशांवर भगवान विष्णूंची विशिष्ट चिन्हे दिसत होती. ती चिन्हे पाहून त्यांच्या आई वडिलांना समजेना की ही कोणाची पाऊलखुणे आहेत. Certainly, child Krishna is with the Shaligram Shila. Taking his childhood form, he is playing within the room. माता शची आणि जगन्नाथ मिश्र बोलत असताना बाळ निमाय जागा झाला आणि रडू लागला. आणि माता शचीने त्याला आपल्या मांडीवर घेतले. माता शची बाळाला दूध पाजत असताना खोलीच्या जमिनीवर दिसणारी सर्व चिन्हे तिने त्याच्या चरण कमलांवर पाहिली. निमायर बाबा, निमायर बाबा. जगन्नाथ मिश्रांनी आपल्या मुलाच्या तळपायावरील अद्भुत चिन्हे पाहिली आणि त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी निलांबर चक्रवर्तींना एकांतात बोलावले. Formerly, I ascertained all of this by astrological calculation and noted it in writing. I propose to perform a name-giving ceremony. We should observe a festival and call for the Brahmanas because today is very auspicious. In the future, this child will protect and maintain all the world. For this reason, he is to be called Vishwambhar. What happened to my dear son? Why is he crying? Maybe we should make him laugh. Oh yes, that is a great idea. No matter what we do, he's just not stopping. He's crying and crying. It looks like our only hope is Hari. Hari, Hari, Hari. नामकरण सोहळ्याच्या दिवशी बालकाची पसंती तपासण्यासाठी त्यांनी त्याच्या समोर भात, एक पुस्तक, भाजलेला भात, पैसे, सोने आणि चांदी ठेवले. My dear Vishwambhar, take whatever your heart desires. श्री सचिनंदनांनी सर्व काही बाजूला सारून श्रीमद भागवतमला आलिंगन दिले. या हावभावाने भगवंतांनी श्रीमद भागवताचे श्रेष्ठत्व स्थापित केले आणि भगवान कृष्णांच्या भक्तीचा प्रचार करण्याच्या त्यांच्या भविष्यातील लीला प्रकट केल्या. He will be a great scholar. The child would turn out to be an elevated Vaishnava devotee with the extraordinary capacity to easily grasp the imports of the scriptures.